24 नोव्हेंबर 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव उपबाजार देवडी येथे कापूस लिलाव पद्धतीने देवडी मार्केट यार्ड मध्ये शुभारंभ करण्यात आला। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज बसू, संचालक अरविंद वानखडे, मनीष खडसे, जयकुमार वाकडे, अशोक आडबेले, चंद्रशेखर अडकीने, अमोल कसनारे, अध्यक्ष खरेदी विक्री संस्था देवडी यांच्या हस्ते मार्केट यार्ड मध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। आज पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी आपला मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करिता देवडी मार्केट मध्ये आणला। पहिल्याच दिवशी 101 कापूस वाहनांची नोंद करण्यात आली। सभापती मनोज बसू यांनी व्यापाऱ्यांना शेतकरी यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव देण्याचे आवाहन केले व व्यापाऱ्यांनी ते स्वीकार करून कापूस खरेदीला शुभारंभ केला। यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला। शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत आणूनच विकावा व त्यांना 24 तासांमध्ये त्यांच्या शेतमालाची रक्कम मिळेल असे आवाहन सभापती मनोज बसू यांनी शेतकऱ्यांना दिले। यावेळी व्यापारी गण महेश बाबू अग्रवाल, नरेश अग्रवाल, विनोद घिया, गोविंद जोतवानी, अमित कुमार खुराना, त्रिलोक टावरी, धीरज फुंगर, कर्मचारी संदीप ढोक, प्रभारी सचिव आशिष खडसे, अशोक हरणे, सतीश बोरकुटे, दिनेश काळे, सुनील राऊत तसेच इतर कर्मचारी व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।